नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये ना मला ईश्वरीचं वागणं काही पटलेलं नसतं आणि त्याहूनपेक्षा अर्णवचं तर अजिबात नाही. बघा आता तुम्हाला शेवटी कळेलच की काय झालं आहे ते. आता बघा, सुरुवातीला आपण बघतो की ईश्वरी ते फोटो बघून खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेवढ्यात अर्णव येतो आणि म्हणतो की मी आलो. आणि त्याचा आवाज ऐकून ईश्वरी जास्तच टेन्शनमध्ये येते आणि ते फोटोसुद्धा लपवते. आणि बघा, अर्णव आलेला असतो, तो खूप आनंदी दिसतो आणि तो म्हणतो की बोल, काय बोलायचं आहे ते. इकडे ईश्वरी मात्र स्टॅच्यू सारखी स्तब्ध उभी असते. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण तर तिला बघू शकतो आहे की ती किती घाबरलेली सुद्धा दिसते आणि टेन्शनमध्ये तो खूपच दिसते. आणि बघा, अर्णव पुढे येतो आणि म्हणतो की हे सगळं काय मॅडम, एवढं डेकोरेशन, व्हॉट्स द ओकेजन मॅम. आणि बघा, इकडे ईश्वरी काहीच म्हणजे काही सांगत नाही अर्णवला. ती स्वतःच आत घुटत असते ते फोटो बघून. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, बोल, काय सांगणार होतीस तू. अर्णव म्हणतो, एक तर मला फोन करून अर्जंट बोलावून घेतलं आणि आता स्वतःच स्टॅच्यू सारखी उभी आहेत. अर्णव म्हणतो, क्या बोल, काय सांगणार आहेस. अर्णव म्हणतो की हे बघ, तू अशी शांत राहणार ना चांगली दिसत नाही. तू अशी बडबड करतानाच चांगली दिसत असते. आणि आपण बघतो की तिला इकडे रडू सुद्धा राहत नाही, पण ती अर्णवच्या पाठी असते. त्यामुळे अर्णवला काहीच दिसत नाही की तिच्या चेहऱ्यावर नेमकी काय चाललं आहे ते मनामध्ये. इकडे अर्णव म्हणतो की मिस इंदौर, बोल, आता काय सांगणार आहेस. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी मागे फिरते आणि स्वतःचा श्वास असा वर खाली करते, एकदम रिलॅक्स होते आणि म्हणते की सर, मला तुम्हाला ना काहीतरी सांगायचं आहे. आणि बघा, इकडे अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तेवढ्यात त्याला त्याच्या हाताला काळं लागलेलं असतं ना, ते दिसतं. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदौर, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट्स, हे हाताला ग्रीस लागलेलं आहे तेवढं मी साफ करून आलो. अर्णव म्हणतो की या 1 मिनिट आलोच, पटकन आलोच. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरी अर्णव गेल्यानंतर परत ते फोटो बघते आणि अंजलीचं बोलणं तिला आठवतं की एका बाईने आमच्या बाबांना तिच्या जाळ्यात ओढून घेतलं होतं. माझ्या आईबाबांचा सुखी संसार मोडला ग त्याने. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीला ते पण आठवते की जेव्हा सुरुवातीला बघा वल्लरी मामीने प्लॅन केला होता की ईश्वरीला ते फोटोग्राफ दिसायला हवे, पण त्याच्यात फक्त तिला उद्योगपती राज शिर्के पर्दाफाश चरित्रावर सवाल असं ही बातमी असलेला पेपर सापडतो आणि तो ती त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि तो अर्णव बघतो. त्यामुळे अर्णव तिच्यावर जास्तच चिडतो आणि अर्णव म्हणतो की काय आहे. ईश्वरी म्हणते की जानबुचके नाही आणलंय ते. आणि अर्णव म्हणतो की सकाळी सांगितलं होतं ना तुला की या माणसाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही म्हणून. आणि ईश्वरी म्हणते की का नाही काढायचं आहे. अर्णव बघा प्रेक्षकांनो, तिच्यावर खूप चिडलेला असतो त्यावेळेस. अर्णव म्हणतो की तुला काय वाटतं, हे सगळं जाणून घेण्याचा तुझा हक्क आहे, तर तो अजिबात नाहीये. आणि अर्णव म्हणतो की मला त्रास देण्यासाठी मुद्दाम केलंस ना हे तू, कारण सकाळी तुला याची आयडिया आलेली होती. म्हणजे खूप मोठा फॉल्ट आहे हा आणि गेले कित्येक वर्ष विसरण्याचा प्रयत्न करतो आहे मी, नाही विसरता येत आहे मला. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवचं हेही बोलणं ऐकल्यानंतर म्हणजे हे तिला आठवल्यावर तिला अजून मनाची द्विधा मनस्थिती होती की नक्की आता काय करावं, सांगावं की नाही सांगावं. बघा आता. आणि बघा, इकडे ईश्वरी खूप रडते आणि म्हणते की मी नाही सांगू शकत सरांना. सरांच्या सगळ्यात मोठं दुःखाचं कारण माझी आई आहे. आणि बघा, ईश्वरीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की मी कसा आणि कुठल्या शब्दात सांगू सरांना. आणि ईश्वरी म्हणते की समोर तरी कशी जाऊ त्यांच्या. खूप घाबरलेली दिसते बघा प्रेक्षकांनो. आता बघा, ती प्रेम करते आणि ते प्रेम सांगायचं असतं तर तिच्यासमोर काहीतरी वेगळंच आलेलं असतं. बघा ना आता, किती मोठा त्यांच्यासमोर परिस्थिती निर्माण झालेली आहे बघा. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे ईश्वरीने ठरवलेलंच असतं की ते सांगायचं नाही म्हणून. आणि म्हणून ती अर्णव यायच्या आधी ते फोटोग्राफ्स त्याच्या साड्यांमध्ये ठेवून देते. आणि बघा, अर्णवसुद्धा हात धुवून येतो आणि ईश्वरीला म्हणतो की काय, कोणाचा बड्डे नाही आहेत, ॲनिव्हर्सरी नाही आहेत, मग एवढं डेकोरेशन काय. आणि बघा, इकडे ईश्वरी खूप घाबरलेली दिसते आणि हे अर्णवच्याही लक्षात आलेलं असतं. ईश्वरी म्हणते की सर, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, आर यू ओके, काय झालंय, काय सांगायचं आहे. ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती नसेल पण बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीची मनस्थिती खूप
विचित्र झालेली असते आणि अर्णव म्हणतो की काय माहीत नसेल बोल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव ईश्वरी बोलणार की सर, तेवढ्यात ती चक्कर येऊन खाली पडते आणि अर्णव तिला पकडतो आणि म्हणतो की मिसिंदोर मिसिंदोर मिसिंदोर, काय झालं, उठ मिसिंदोर, काय सांगायचे, उठ मिसिंदोर 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 उठ मिसिंदोर, काय होत आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता अर्णवने तिला बेडवर झोपवलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरांनाही फोन केलेला असता आणि घरातले सगळे सुद्धा त्याच्या बेडरूममध्ये आलेले असतात आणि डॉक्टर तिला चेक करत असतात. आता बघा, सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलेला आहे की ईश्वरीला असं अचानक काय झालं ते. आणि इकडे मामी मनोमन म्हणते की ईश्वरीने ते फोटोग्राफ्स बघितले की नाही, काय झालंय काही कळतच नाहीये. डॉक्टर म्हणतात की इंजेक्शन दिले आहेत त्यांना, मेडिसिन लिहून देते, ते शुद्धीवर आले की द्या त्यांना. आणि ते डॉक्टर म्हणतात की आजची रात्र यांची काळजी घ्या, ताप जर वाटला तर मला कॉल करा. आणि अर्णव म्हणतो की डॉक्टर, अचानक एवढा ताप, मी जेव्हा घरी आलो तेव्हा ती परफेक्टली ऑलराईट होती. अर्णव म्हणतो की काहीतरी सांगायचं होतं तिला आणि अचानक चक्कर येऊन पडली. आणि बघा, इकडे वल्लरी म्हणते की घ्या, एवढी मेहनत वाया गेली, म्हणजे या अर्णवला या फोटोबद्दल काहीच कळलं नाही. पण मग निदान ईश्वरीने तरी फोटो पाहिले असतील का. आणि त्या डॉक्टर म्हणतात की यांचा ताप मॉनिटर करत राहा, यांचा ताप जर आणखीन वाढला तर यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. आणि बघा, मामा पण विचारतात की डॉक्टर, हे सगळं अचानक कशामुळे झालं असेल. आणि बघा, ते डॉक्टर म्हणतात की यांनी कसलं तरी टेन्शन घेतलेलं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की कसलं तरी टेन्शन घेतलेलं आहे, तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आपल्याला दिसतो आहे की ईश्वरीने अचानक कसल्या गोष्टीचं आणि कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेतलेलं आहे. कारण सगळं तर व्यवस्थित चाललेलं होतं, मग अचानक बघ असो. आणि बघा, डॉक्टर तर गोळ्या वगैरे लिहून देतात आणि म्हणतात की एनिवे निघते मी. आणि मामा म्हणतात की आकाश, म्हणजे त्या डॉक्टरांना बाहेरपर्यंत सोडवून ये, असं त्यांचं म्हणणं असतं. इकडे अंजलीला सुद्धा प्रेक्षकांना टेन्शन आलेलं असतं. अंजली म्हणते की काय रे, इतकं कसलं टेन्शन घेतलं हिने. आणि बघा, ईश्वरी इकडे बडबड करत असते झोपेमध्ये, आई इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोर, ईश्वरी म्हणते की अर्णव सर. आणि बघा, इकडे ईश्वरी म्हणते की आई अर्णव सर. आता मामा अर्णवकडे जातात आणि म्हणतात की अर्णव, अरे ही काय बडबडतेस. आणि बघा, अंजली म्हणते की ईश्वरी, तुला काही सांगायचं आहेत का. आणि आजी म्हणतात की अगं, खूप ताप चढला ना की माणूस बडबडतो असं तापामध्ये. आणि बघा, ही ईश्वरी सारखी आई आई करत असते, त्यामुळे अंजली म्हणते की ही सारखी आई आई करते आहेत, आपण सुप्रिया काकूंना बोलावून घेऊयात का. अंजली म्हणते की मी लगेच फोन लावते. अर्णव म्हणतो की ताई, मी करतो काकूंना फोन. बघा प्रेक्षकांना, आता लगेच इकडे वल्लरी मामी म्हणते की थांब अर्णव, अरे अचानक ईश्वरी बेशुद्ध पडली आहेत, घरी सांगितल्यावर घाबरतील, टेन्शन येईल त्यांना. आणि मामा बघा, सुप्रिया वल्लरी मामीच्या असं बोलल्यावर मामा सुद्धा शॉक होतात की एवढी काळजी वल्लरी ईश्वरीची करते आहेत. आणि अर्णव म्हणतो की या मामी इज राईट, ताई आपण आता त्यांना नको कळवायला. अर्णव म्हणतो की तसं काही वाटलं तर उद्या सांगू त्यांना. आजी पण म्हणतात की मला पटतंय म्हणणं अर्णवचं. आजी म्हणतात की आत्ता उगीच एवढ्या रात्री फोन केला तर घाबरायच्यात त्या. आणि मामा काय म्हणतात की आपण निघूयात, त्यांना आराम करूयात. मामा म्हणतात की अर्णव, काही लागलं तर सांग, आम्ही आहोतच. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ही अंजली म्हणते की चिंटू मी थांबू. अर्णव म्हणतो की नको ताई, मी आहे, तू आराम कर. आणि अर्णव म्हणतो की ताई थंड पाणी. तेवढ्यात अंजली म्हणते की थंड पाण्याच्या पट्ट्या ना मी पाठवते लगेच. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेच वरती असतात. अर्णव ईश्वरीची खूप काळजी घेत असतो. इकडे अंजली म्हणते की आज सकाळपर्यंत तर खूप आनंदात होतो आपण. अंजली म्हणते की अचानक काय होऊन बसलंय हे कळतच नाही. आजी म्हणतात की इतक्या दिवसांनी खऱ्या अर्थाने सुख आलं होतं या घरात. आणि बघा, मामी म्हणतात की या घराला आणि ईश्वरीला कुणाची दृष्ट लागली देवच जाणे. मामा म्हणतात की हे बघा, तिची एवढी काळजी करणं साहजिकच आहे. मामा म्हणतात की खूप जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. आणि आकाशही त्या डॉक्टरांना सोडवून आलेला असतो. आकाश म्हणतो की या दादाला पण आपल्या रिस्पॉन्सची गरज आहे, तोही टेन्शनमध्ये आहे, सो आपणही टेन्शन घेऊन नाही चालणार. आणि मामा म्हणतात की बरोबर आहेत. अरे तू औषध आणलेस. आकाश म्हणतो की मी देऊन येतो. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे मामा म्हणतात की वल्लरी, अगं तू ईश्वरीला. तेवढ्यात मामी हात दाखवतात आणि मामांना शांत करतात आणि तिथनं रूमकडे निघून जातात. आणि बघा, इकडे अंजलीला राकेशचा फोन आलेला असतो आणि अंजली म्हणते की बोला ना. राजेश म्हणतो की अगं तू येणार होती ना फार्म हाऊसला, मग काय झालं, निघालीच नाही.
आणि अंजली सांगते की अहो इकडे ना मगाशी ईश्वरीला ताप आला आणि ती चक्कर येऊन पडली. अर्णव म्हणतो की राजेश म्हणतो की काय, आणि इकडे अंजली म्हणते की मगाशीच डॉक्टर येऊन गेले. मी काय म्हणते, मी तिकडे येण्यापेक्षा ना मला काय वाटतं तुम्ही तिकडे या. राकेश म्हणतो की हो काय. राजेश म्हणतो की हे बघ अंजली, पण अशा कशा आजारी पडल्यात ईश्वरीजी. राकेशला बघा सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे असते आणि तो म्हणतो की काही झालं होतं का तिथे. अंजली म्हणते की नाही हो, काहीच कल्पना नाही, अचानक काय झालं कुणास ठाऊक. आणि हा राकेश म्हणतो की एक काम करतो अंजली, मी तिकडंच येतो, काय काही मदत लागलेली असली तर मी आहे नाही का. अंजली म्हणते की हो तुम्ही या, तुम्ही असाल तर बरं पडेल, या लवकर. आणि हा राकेश म्हणतो की क्या बात आहे, ईश्वरीजी आजारी पडले आहेत तर चिंटुकल्या आता त्याच्या बायकोच्या काळजीतच असणार आहेत. मग माझ्या बायकोकडनं पैसे उकळण्याची, म्हणजे माझ्या बावळट बायकोकडनं पैसे उकळण्याची ही सुवर्ण संधी आहे. माझी इंदोरी जिलेबी आजारी पडली आहे तर चिंट्या आता तिच्या आजारपणातच बिझी. आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे अर्णवकडे गार पाण्याच्या पट्ट्या आलेल्या असतात आणि तो पट्टी मस्त पाण्यात बुडवून गार जे व्यवस्थित हे करून पिळून तिच्या डोक्यावर ठेवत असतो आणि तिच्या हातांवर थापडत असतो की तू बरी होशील, असं त्याचं काहीसं म्हणणं असतं. आणि बघा परत असं करून तो 2-3 वेळा पट्ट्या ठेवतो आणि तापही चेक करत असतो. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोरचं टेम्परेचर कमी का होत नाहीये. बघा प्रेक्षकांनो, अर्णवने आता परत पट्ट्या ठेवलेल्या असतात आणि तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मिस इंदोर काय झालंय तुला, तू अशी बेडवर पडलेली आणि गप्प, मला सहन नाही होत आहे. उठ ना, बोल माझ्याशी, बडबड कर नॉनस्टॉप, इरिटेट कर मला. अर्णव म्हणतो की मिस इंदोर उठ. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी जरी आजारी पडलेली असली पण आजचं अर्णवच्या मनातली कळकळ आपल्याला वेगळीच दिसत आहे. ती का की ईश्वरी अशी कशी आजारी पडत नाही, पण त्याच्या बोलण्यातला तो जो रस आहेत ना प्रेक्षकांनो, तो असं वाटतंय की नक्कीच काहीतरी मोठं झालेलं आहे, त्यामुळे ईश्वरी अशी बेडवर झोपलेली आहेत असंच त्यालाही काहीसं वाटत आहे. पण असो, आता बघू पुढे काय होतं. इकडे बघा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुला जर काही झालं ना तर मी नाही जगू शकत. अर्णव म्हणतो की तुला माहीत नाही आहे पण दिस इज अ फॅक्ट. बघा प्रेक्षकांनो, अर्णव आता तिला म्हणतोय की आय लव्ह यू. अरे समोर जेव्हा ती होती तेव्हाच तर म्हणायचं ना आय लव्ह यू. असो, आता इथे म्हटली तर ती ऐकणार थोडीच आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णव ज्या पट्टे ठेवून झालेला असतो, पण अर्णवला तिचं हे असं असणं किंवा असं झोपणं किंवा असं शांत राहणं, त्याला ती गोष्ट खात होती. आणि बघा तो टेन्शनमध्ये जास्त येऊन जातो, एक चक्रा मारत असतो, त्याला कळतच नाही की ईश्वरीला काय झालेलं असतं. बघा प्रेक्षकांनो, आणि तो चिडचिडही एवढा करतो की तिथे असलेले पडदे, तिथे असलेलं काय 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 तोडून टाकतो तो संतापाच्या भरात. आणि बघा आता प्रेक्षकांनो, इकडे आता वल्लरी इकडे बेडरूममध्ये आलेली दिसते आपल्याला आणि तिने दरवाजाला कळीही लावलेली असते. इकडे मामी त्या कपाटामधनं पर्स काढतात आणि पर्समधनं ते फोटो काढून बघतात आणि म्हणतात की ईश्वरीने नक्कीच हे फोटो पाहिलेले असतील, त्यामुळेच ती आजारी पडलेली असेल. ईश्वरी मामी गेस करते की एवढा मोठा म्हणजे एवढा आजारी पडण्यासारखं जर मोठा धक्का बसेल असेल तरच आजारी पडता माणूस. आणि बघा इकडे मामी थोडासा इंटेलिजन्स दाखवते आणि म्हणते की ईश्वरीने फोटो पाहिले, मग अर्णवनी नाही, असं कसं झालं असेल. आणि बघा इकडे मामी म्हणतात की अर्णवनी हे जर फोटो पाहिले नसतील तर मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, कारण याने जर का फोटो पाहिले तरच मोठा धमाका होणार आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीचा ताप काही अजून कमी झालेला नसतो वाटतं, कारण अर्णवला अजून टेन्शन आलेलं असतं. तो नुसता एअर झरा मारत असतो आणि त्याने डोक्यावर पट्टीसुद्धा ठेवलेली असते आणि परत बघायला जातो, चेक करतो तर ताप काही कमी झालेला नाही आहे. आणि परत तो तिच्या डोक्यावर पट्टी ठेवतो आणि तिचा हात हातात घेतो. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवला तिची अशी शांतता, अशी चुप्पी त्याला काही सहन होत नाहीये. तो बिचारा तिचा हात हातात घेऊन डोकं ठेवून बिचारा विचार करत असतो की काय झालंय काय नाही, कशामुळे हिला हे झालंय. आणि तेवढ्यात आपण बघतो की ईश्वरी परत झोपेत बडबड करत असते आणि म्हणते की कपाट कपाट कपाट. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर मिस इंदोर. अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय बोलतेस तू. आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर कपाट. अर्णव म्हणतो की काय बोलतेस तू कपाट. बघा ती काहीतरी बडबडच करत असते आणि अर्णव कपाटाकडे बघतो आणि म्हणतो की कपाट काय. आणि बघा ती झोपेत तेच बडबड करत असते, कपाट कपाट. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोरला काय झालं असेल. आणि बघा प्रेक्षकांनो, तिच्या
ती ती तो झोपेमध्ये तेच बोलत असते की कपाट कपाट कपाट. आणि बघा अर्णव कपाटाकडे बघायला जाणारच उठणारच तेवढ्यात आता ईश्वरीने त्याचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तिचं बोलणं चालूच असतं की कपाट कपाट. अर्णव म्हणतो की परत खाली बसतो आणि म्हणतो की मी सिंदूर काय बोलतेस तू. अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय कपाट आणि बघा ईश्वरी म्हणते की आई. अर्णव म्हणतो की ओके ओके रिलॅक्स रिलॅक्स आणि तिच्या डोक्यावर थापडत असतो बिचारा. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोरला काय झालं असं अचानक कपाट कपाट काय बोलतेस ती. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णव तर तोच विचार करत असतो की हिला अचानक असं काय झालंय आणि अशी ती कपाट कपाट का बोलत आहेत. असो आता बघा इकडे ही मामी मोठा धमाका करायचा विचारत आहे पण तेवढ्या दरवाजावर खटखट खटखट असा आवाज येतो आणि मामी खूप म्हणजे खूप घाबरते आणि म्हणते की आले आले कोण आहे. आणि पटपट ते फोटो पर्समध्ये ठेवते आणि पर्स कपाटात ठेवून देते. आणि बघा आता वल्लरीने घाईघाईत ते कपाटात ती पर्स ठेवून दिलेली असते आणि दरवाजा खोलते आणि लगेच पुढे येते. मामा म्हणतात की वल्लरी वल्लरी काय म्हणायचं तुझ्या या अशा वागण्याला. मामी म्हणतात की आता मी काय केलं. ईश्वरीची तब्येत बरी नाहीये ईश्वरी आजारी आहेत आणि घरातली सगळे टेन्शन मध्ये आहेत. तो काय अचानक आतल्या खोलीस निघून आलीस. आता हे काही कमी होतं तर तू आतून कडी लावून बसलीस. वल्लरी म्हणते की मी काय करू मग सांगा ना काय करू. मामा म्हणतात की वल्लरी हे पण मीच सांगायचं आहे. मामा म्हणतात की वल्लरी घरात एवढी सगळी गडबड सुरू आहेत आणि वरून तूच मला विचारते की मी काय करू. मामी म्हणतात की सांगा ना मग मी काय करू. तिच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू का तिचे पाय चिपून देऊ. दीड दमली मुलीची. इकडे मामा हात जोडता आणि म्हणतात की नाही एवढी अपेक्षा नाहीच आहे आपल्याकडनं. इकडे वल्लरी म्हणतात की थँक्यू. आणि मामा म्हणतात की 2 मिनिटापूर्वी बाहेर तिची एवढी काळजी असल्याचं नाटक करत होतीस आणि आता एवढी टोकाची भूमिका सरळ. मामा म्हणतात की वल्लरी वल्लरी तुझं वागणंच ना मला कळत नाही कधी कधी. आणि मामी म्हणतात की कधी कळलं होतं की जे आज कळेल. मामी म्हणतात की हे बघा माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करायची नाही. नाही तुम्ही करा कौतुक सगळी तिच्या आजारपणाची. वल्लरी डायरेक्ट बोलून देते की मला जमणार नाही. बघा प्रेक्षकांनो इकडे फक्त मामांना संशयच येत असतो. मामांना ना काहीतरी पाऊल उचला. सगळे पुरावे तर तुमच्याच रूम मध्ये आहे. जरा शोधाशोध करा त्या पुराव्यांची. असो आता बघा इकडे आपण बघतो की अर्णव आता ईश्वरीच्या गणूबाप्पाजवळ आलेला असतो. अर्णव म्हणतो की गणूबाप्पा असंच म्हणत असते ना ती तुला. तू तिच्यासाठी सर्व काही आहे पण माझा तुझ्यावर नव्हता विश्वास पण तिच्यामुळे आत्ता माझा विश्वास आहे तुझ्यावर. अर्णव गणूबाप्पाला म्हणतो की गणूबाप्पा तुला जो काही त्रास द्यायचा आहे ना तो मला दे प्लीज. तिला बरं कर. तिला मी असं नाही बघू शकत. प्लीज तूच करू शकतो तूच बरं कर तिला. बघा प्रेक्षकांनो अर्णवला तिची ही अवस्था बघून ना खूप वाईट वाटत असतं. तो तिच्याकडे बघतो आणि त्याचं चेहराच खूप वाईट असं म्हणजे त्याला फिलिंगच वाईट येत असते. आणि तो परत गणूबाप्पाकडे बघतो आणि गणूबाप्पाकडे प्रार्थना करतो की त्याची ईश्वरी लवकरात लवकर बरी होऊ दे. आणि बघा प्रेक्षकांनो आता त्याची ईश्वरी बरी होईल की नाही होणार हे तर आपण बघणारच आहोत. पण आता इथे या मालिकेचा एपिसोड संपतो. बघा प्रेक्षकांनो आता बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आता बघा प्रेक्षकांनो सकाळ झालेली असते आणि ईश्वरीला बरं पण वाटत असतं बहुतेक. आणि ईश्वरी म्हणते की काय सांगू मला किती प्रश्न पडले आहेत ते आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त आईच देऊ शकते. आणि बघा प्रेक्षकांनो अर्णव झोपेल असतो म्हणून ईश्वरी खाली येत असते म्हणून हा राजेश तिला खाली आणत असतो. आणि आता माहीत नाही नक्की काय झालेलं असतं ते प्रेक्षकांनो. आणि अर्णवला कळतं. अर्णव बाहेर येतो. अर्णव बघतो की हा राजेश तिला खाली घेऊन येत आहे. आणि हा राजेश मनोमन म्हणतो की किती दिवसांनी अशी जवळ आली आहेत माझ्या. आणि अर्णव त्याच्या मिठीत म्हणजे त्याच्या जवळ ईश्वरीला बघतो तर त्याला जास्त टेन्शन येतं. आणि तो म्हणतो की मी सिंदूर. आणि बघा प्रेक्षकांनो अर्णवला माहिती असतं की तो राजेश कसा चीज आहेत पण तो अर्णव आणि ईश्वरी पण कशी वागली तुम्हाला आधीच बोलली होती की सुरुवातीला ईश्वरीचं हे वागणं तरी पटलेलं नसतं पण आता ती का त्याच्या जवळ जाते माहीत नाही. आणि बघा अर्णवला हे काही सहन होत नाही म्हणून अर्णव पळत खाली येतो आणि त्या राजेशला ढकलतो. आता इकडे पण अर्णवचं वागणं काही पटत नसतं पण असो. आता बघा आता याने लावलेली काडी जर बरोबर असली तर म्हणजे कसं आता राजेशचा प्लॅन असतो की अंजलीमध्ये आणि अर्णवमध्ये भांडण लावायचं. आता हा दृश्य बघितल्यावर अंजलीमध्ये आणि अर्णवमध्ये
थोडे तर वादविवाद होतीलच ना प्रेक्षकांनो. असो, आता अर्णव इकडे या राजेशला ढकलतो आणि ईश्वरीला जवळ घेतो आणि बघा इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो, आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटूया उद्या ह्या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.